बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। एका हॉटेलमधल्या सीसीटीव्ही असल्याची माहिती या ठिकाणी मिळते। अटक होण्यापूर्वी दोघेही एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती समोर येते। पहाटे 4:30 वाजण्याच्या दरम्यान दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात दोघे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। ही दृश्य आपण पाहतोय। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला आता ताब्यात घेण्यात आलंय, अटक करण्यात आली आहे। पण त्यापूर्वी हे दोघेही एका हॉटेलमध्ये जेवायला बसल्याची ही दृश्य सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? राजेंद्र हगवणे गेले 6 दिवस खरं तर पोलिसांना या ठिकाणी गुंगारा देत होता। राजेंद्र हगवणेला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे सुशील हगवणेला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। बावधन पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येते। लागवी मी सध्या पुण्यातील बावधन पोलीस स्टेशन याच ठिकाणी आणि कोणत्याही क्षणी या दोन्ही आरोपींना जे आहेत पोलीस या ठिकाणी घेऊन येत आहेत। पोलिसांचं एक पथक आपण बघू शकतो की एक पथक या ठिकाणी आलेलं आहे अगोदर, आणि दुसरं पथक जे आहे ते गाडी मधून त्यांना कोणत्याही क्षणी या ठिकाणी आणलं जाईल। खरं तर पुण्यातील स्वारगेट परिसर आणि खेडे गाव जो गाव परिसर आहे त्या ठिकाणाहून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर हे दोन्ही आरोपी गेल्या 6 दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होते। खरं तर हे अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आपल्या सुनेची हत्या करण्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। हा राजेंद्र हगवणे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ताबेमारी करत असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। खरं तर आपण पाहिलं की पुण्यातील हेच बावधन पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणी गेल्या 6 दिवसापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त होण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु गेल्या 6 दिवसापासून हे आरोपी आहेत फरार होते। खरं तर पोलिसांना त्या वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस त्यांचा शोध घेत होते, परंतु पोलिसांना हे आरोपी मात्र मिळून येत नव्हते। आपण पाहिलं की पोलिसांचं पथक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर दुसऱ्या या बावधन पोलीस स्टेशनचा हा जो गेट आहे, या गेट मधून कोणत्याही क्षणी जो आहे आरोपींना या ठिकाणी पोलीस आणतील। आपण पाहिलं की या ठिकाणी एक जी कार दिसते काळ्या कलरची, ही सुद्धा कार आरोपीची असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। परंतु आपण पाहिलं की हे जे आरोपी आहे हे आरोपी गेल्या 6 दिवसापासून कोणाकोणाशी भेटले, त्याचबरोबर यांचा जो ठाव ठिकाणा नेमका कुठल्या ठिकाणी होता याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत। खरं तर आपण पाहिलं वैष्णवीला ज्या पद्धतीनं त्यांनी मारहाण केली होती, आणि या मारहाणीनंतर राज्यभरातून संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हेच बावधन पोलीस स्टेशन आहे। त्या बावधन पोलीस स्थानकामध्ये त्या नराधम आरोपींच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे, परंतु पोलीस मात्र आज त्या दोन्ही आरोपींना जे ताब्यात घेतलेले पुण्यातील स्वारगेट परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे। तर पोलिसांना या सगळ्या कारवाईला उशीर झाला का असं म्हणावं लागेल, कारण गेले 6 दिवस यांच्यावरती गुन्हा दाखल होता, परंतु पोलीस मात्र त्यांना पकडण्यात कुठेतरी कमी पडत होते का असा सुद्धा एक आरोप यांच्यावरती होत आहे। परंतु अखेर आज सकाळच्या सुमारास जे आहेत या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेले आहेत, त्यांना या ठिकाणी आणलं जाईल। त्यानंतर त्यांचे जबाब जे आहेत या ठिकाणी घेतले जातील, त्यानंतर वैद्यकीय तपासणी त्यांची जी आहे ती केली जाईल। त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात आज दुपारच्या सुमारास जे आहे ते बावधन पोलीस हजर करतील। त्यानंतर न्यायालयाच्या समोर जे आहेत या आरोपीचे अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे। लागवी निश्चित चंद्रशेखर, जसं तुम्ही म्हणालात की अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी या आरोपींना आणलं जाणार आहे बावधन पोलीस स्टेशनमध्ये, त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल। साधारणतः किती वाजेपर्यंत कोर्टात हजर केलं जाणार आहे? काही मेडिकल टेस्ट होणार आहेत का? या सगळ्याविषयी काही अपडेट पोहोचतंय का?
लागवी या ठिकाणी अटकेची कारवाई त्यांच्यावरती केली जाईल। जी कायदेशीर सगळी प्रक्रिया आहे ती याच बावधन पोलीस स्थानकामध्ये केली जाईल। आपण बघू शकतो की पोलीस अधिकारी या ठिकाणी सुद्धा या प्रतीक्षेसाठी थांबलेले आहेत आणि अटकेची कारवाई झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती सरकारी रुग्णालयामध्ये केली जाणार आहे। त्या ठिकाणाहून त्यांना पुन्हा या ठिकाणी आणलं जाईल। त्यानंतर न्यायालय प्रक्रिया जी आहे न्यायालयामध्ये या दोन्ही आरोपींना हजर केलं जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात जे आहे ते न्यायालयाच्या समोर पोलीस आपली बाजू मांडणार आहेत। त्याचबरोबर सरकारी वकील सुद्धा त्यांची बाजू या ठिकाणी मांडणार आहेत आणि आपण पाहिलं की यांच्यावरती हे जे दोन नराधम आरोपी आहेत अत्यंत खालच्या पातळीला जाऊन महिलेवरती ज्या पद्धतीने त्यांना अन्यायाने अत्याचार केले, दोन्ही सुना ज्या आहेत त्यामधील एक जी वैष्णवी आहे तिने या सगळ्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आणि दुसरी सून जी आहे ती सध्या माहेरी आहे। खरं तर अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन हे नराधम आरोपी अशा पद्धतीनं घरामध्ये असा यांचा डाव चालू होता आणि या सगळ्या डावामध्ये आपण पाहिलं की एका मोठ्या गुंडाचं सुद्धा नाव समोर येत आहे। खरं तर या मोठ्या गुंडाला पोलीस अटक करतील का? ज्या पद्धतीनं हे बाळ त्या गुंडाकडे होतं आणि त्या गुंडाने पिस्टल दाखवल्याचा आरोप आहे, या गुंडावरती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून अगदी होत आहे। चंद्रशेखर, या ठिकाणी त्या चव्हाणवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येते। निलेश चव्हाण विरोधात गुन्हा आता दाखल झालेला आहे। तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेला हीच या घडीची आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे। या सगळ्या प्रकरणात निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश चव्हाण विरोधात शस्त्रास्त्र कायद्यासह BNS कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। कसपटे कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप आहे या चव्हाणवर। चंद्रशेखर, आपण पाहतोय आता निलेश चव्हाण याच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। काय आहे या निलेश चव्हाणची बॅकग्राऊंड, या सगळ्याविषयी काही माहिती मिळतीये का? तर निलेश चव्हाण याच्या विरोधामध्ये जो आहे तो परिमंडल 3च्या हद्दीच्या याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर धमकी आणि त्याचबरोबर लहान मुलांचं शोषण अशा स्वरूपाचे वेगवेगळे कलम त्याच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत। ज्या वेळेस हे जे बाळ होतं वैष्णवीचं 9 महिन्याचं, ते बाळ या गुंडाकडे असल्याची माहिती होती आणि ज्यावेळेस या नातेवाईक या आरोपीकडे बाळाची मागणी करत होती त्याच वेळेस या आरोपीनं शस्त्र दाखवल्याची माहिती समोर येत आहे। त्याच्या विरोधात रात्री उशिरा जो आहे तो पुण्यातील कोथरूड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे। याबाबतची स्वतः माहिती जी आहे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेली आहे। परंतु आपण पाहिलं की याचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर हा गुंड प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर येत आहे। या भागात ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवरती ताबे मारण्याचं सुद्धा काम हे जे मंडळी आहे हे सगळी मंडळी करत असल्याची माहिती समोर येत आहे आणि यांना सगळ्यांना पाठिंबा असणारा हा जो नराधम निलेश चव्हाण आहे याच्यावरती सुद्धा आता गुन्हा दाखल झालेला आहे। एकंदरीत आपण पाहिले की आरोपी लागवी आपण लोकशाहीला एक्सक्लुझिव्ह दाखवतो या ठिकाणी। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या ठिकाणी गाडी आली होती परंतु दुसऱ्या ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य कोणत्याही क्षणी लागवी या ठिकाणी आरोपीला अगदी या ठिकाणी कोणत्याही क्षणी या ठिकाणी आरोपीला पोलीस जे आहेत घेऊन येतील आणि आपण पाहिलं की या ठिकाणी त्यांच्यावरती अटकेची कारवाई जी असते कायदेशीर सगळी प्रक्रिया पार पुढची होणार आहे आणि आपण पाहिलं की या ठिकाणी दोन्ही नराधम आरोपींना पोलीस कठोरातली कठोर शिक्षा द्यावी यासाठी अख्खा महाराष्ट्र आपल्याला आपण या ठिकाणी बघतो की वैष्णवीच्या पाठीशी आहे, तिच्या बाळाच्या पाठीशी आहे। परंतु पोलीस आता कोणत्या पद्धतीने त्यांची भूमिका कायद्याची भूमिका जी आहे ती न्यायालयासमोर मांडतील आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करतील अशी सगळी मागणी आता या ठिकाणी नागरिक करताना दिसत आहेत। लागवी चंद्रशेखर, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेला, तुमच्याकडून अपडेट या सगळ्या संदर्भात सातत्यानं घ्यायची आहे। तुम्ही असेच जोडलेला या सगळ्या मुद्द्यावर अटक केल्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे काही वेळापूर्वी ऐकूया आपण। बावधन पोलिसांनी आज केलेली कारवाई वैष्णवी गेल्यानंतर तब्बल 6 दिवसांनी केलेली कारवाई आहे। सरकार नावाची यंत्रणा ही 6 दिवसांनी ऍक्शन मोड मध्ये येते, ती सुद्धा माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांनी फार मोठा गहजब केल्यानंतर। पण एरवी ते ऍक्शन मोड मध्ये का नसतात? ते जर वेळीच ऍक्शन मोड मध्ये असते तर कदाचित आता वैष्णवी हगवणे आपल्यामध्ये हयात असते। त्यामुळे या सगळ्या कारवाया ज्या होतात त्या पोलिसांनी जर वेळीच ऍक्शन घेतल्या तर कदाचित अशा लेकीबाळींचे जीव वाचू शकतात।
तर या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील या देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ऐकूया. अजितदादांनी तर काल कसपटे दादांना शाश्वती दिली होती की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही कोणीही हगवण्यांच्या सोबत नाही. त्याला जर पोरगी नांदवायची नव्हती तर त्यांनी ती माहेरी आणून सोडायची होती, पण अशा पद्धतीने तिचा जीव घ्यायचा नव्हता. अशा ना सोडलं जाणार नाही. आणि आज सकाळी यांना बावधन पोलिसांनी फिरत असताना, म्हणजे पोलिसांचं एक कौतुक का केलं पाहिजे की ऍक्च्युली हे जे आरोपी असतात ना, हे आता पुढचे झालेले आहेत 21व्या शतकात. फोन वगैरे ठेवत नाही आणि या हगवण्याचा काय बराच मित्र परिवार आहे, त्याच्यामुळे कुठेही एका रूम मध्ये जर बसला लपून तर शोधणं जरा कठीण होतं. पण पोलिसांच्या 3 युनिटवरनं 5 युनिट तयार केले होते आणि त्याच्या आहेत. यापुढे कुठल्याही गुन्हेगारांनी हुंडाबळीचा विचारही करू नये. आमची माता भगिनी ही हुंडाबळीसाठी तुमच्यासाठी मारायला जन्माला घातलं जात नाही आणि हे महायुती सरकारने दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे समाधानी आहोत की सगळे आरोपी आता जेरबंद झालेले आहेत. अगदी या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, 6 दिवसानंतर राजेंद्र हगवणेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. सुशील हगवणे सुद्धा ताब्यात आहे. मला खरंच खूप बरं वाटतंय की एकदाच्या या दोघांनाही अटक झालेली आहे आणि राजेंद्र हगवणेला तर मला वाटतं इतकी स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे. त्यांना, त्यांच्या बायकोला, त्या करिश्माला आणि त्या शशांकला खास करून, कारण नवरा म्हणून त्यांनी काहीही केलं नाही, बायकोच्या कधी पाठीशी उभा राहिला नाही. एवढा तिचा छळ होत असताना त्यात तो सहभागी झाला. एक नवरा असून सुद्धा मला असं वाटतं या पूर्ण कुटुंबाला आणि खास करून त्या करिश्माला, कारण त्या करिश्मानी सगळ्यांचा छळ करायला सुरुवात केली होती आणि राजेंद्र आणि लता हगवणेंना चिथवणारी तीच व्यक्ती जास्त होती असं जेव्हा कळलंय, मला असं वाटतं या पूर्ण कुटुंबाला खूप स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे की इतके ते लोभी होते, इतका त्यांनी पैसा देऊन सुद्धा, म्हणजे खरं तर दिलाच नाही पाहिजे पैसा, 1 रुपया सुद्धा कधी मुलीच्या आईवडिलांनी दिला नाही पाहिजे, पण एवढं करून सुद्धा त्यांनी इतका छळ केला, मारहाण केली, तिला फरफटत तिच्या माहेरी आणून टाकलं त्या करिश्मा हगवणेंनी. मला असं वाटतं या सगळ्या कुटुंबाला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे की महाराष्ट्रात उदाहरण सेट झालं पाहिजे की याच्या पुढे तुम्ही कोणाला छळ केला तर तुमची ही गत होईल, इतकं उदाहरण सेट झालं पाहिजे. अगदी अंजलीताई, आता मात्र अटक तर करण्यात आलेली आहे, कायदेशीर कारवाई सुद्धा या सगळ्या मुद्द्यावर आता सुरू होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला कुठंतरी आळा घालणं हे नितांत गरजेचं आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी अगदी 8 मार्चच्या दिवशीच, महिला दिनाच्या दिवशी, लोकशाही मराठीच्या या कार्यालयामध्ये सायली कबाडिया नावाच्या एका मुलीचे आईवडील या ठिकाणी आलेले होते. तिचा देखील असाच हुंडा बळी देण्यात आलेला होता. आजही वैष्णवी हगवणेचं हे प्रकरण राज्यात घडत असताना आता कुठंतरी कायदे कठोर करण्याची वेळ आलेली आहे. मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलण्याची वेळ आली आहे. नाही, नक्कीच, कारण मला असं वाटतंय की आता जे मेमोरंडम आपण ऑफ मॅरेज साईन करून घेतो त्याच्याबरोबर आता एक कागद सही करून घेतला पाहिजे दोन्ही आईवडिलांकडनं आणि त्याच्यावर आपण सरळ सरळ आता लिहिलं पाहिजे की आम्ही हुंडा दिलेला नाही किंवा आम्ही हुंडा घेतलेला नाही आणि आम्ही मुलीचा कुठच्याही प्रकारचा छळ करणार नाही, ही गोष्ट लिहून घेतली पाहिजे. आता तशी वेळ आली आहे असं मला वाटतं आणि मानसिकता बदलल्याबरोबर तर आपल्याला खूप काहीतरी करायला लागणार आहे, खूप काही काम करावं लागणार आहे. अगदी ही थेट दृश्य अंजलीताई आपण या क्षणी पाहतोय. राजेंद्र हगवणे याला घेऊन आता पोलिसांची टीम बावधन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्याची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय. ही थेट दृश्य राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना घेऊन ही टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. ही थेट दृश्य चंद्रशेखर
एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर. राजेंद्र, तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुला काय बोलायचं का? हगवणे हगवणे तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होतो का तुला? थेट दृश्य चंद्रशेखर, आपण ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. चंद्रशेखर ही या क्षणी आता बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आलेले आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पश्चाताप होतोय का असा सवाल तुम्ही विचारला, त्यावेळी मात्र अळीमिळी गुपचिळी. आता मात्र राजेंद्र हगवणे याची दातखेळ बसलेली आहे. एका मुलीचा, महाराष्ट्रातल्या या मुलीचा बळी घेतल्यानंतर राजेंद्र हगवणे पोलिसांच्या ताब्यात. चंद्रशेखर, राजेंद्र हगवणे याला लोकशाहीनं प्रश्न विचारला होता, या सगळ्या घटनेनंतर तुला पश्चाताप होतोय का? तर राजेंद्र हगवणेने हात हलवत मला पश्चाताप होत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन सध्या जबाब घेत आहेत. अनिल विभूते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आणि राजेंद्र हगवणेला या ठिकाणी कोणताही पश्चाताप होताना दिसत नाही. लागवी चंद्रशेखर, काय ही वृत्ती म्हणायची? हा शब्द कदाचित फार कठोर होईल, पण काय हा माज म्हणायचा? एकीकडे वैष्णवीचा बळी घ्यायचा, दुसरीकडे हॉटेलवर जेवणावर ताव मारायचा. अटक केल्यानंतर प्रश्न विचारल्यावर पश्चाताप झालाय का विचारल्यावर मात्र यावर दातखीळ बसवायची. आपण पाहिलं की महागड्या फॉर्च्युनर गाडीमधूनच या आरोपींना आणण्यात आलेलं आहे आणि या आरोपींना ज्या वेळेस गाडीच्या खाली उतरवण्यात आलं त्यावेळेस या आरोपींच्या आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. हातवारे करत त्यांना या ठिकाणी पश्चाताप होत नाही. अत्यंत मोठा माज या ठिकाणी त्याला आला का म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं हे आरोपी गेल्या 7 दिवसापासून दरम्यानच्या कालावधीमध्ये शहरातील वेगवेगळ्या भागात असल्याची माहिती आहे. परंतु आता अटक केल्यानंतर पुण्यातील याच बावधन पोलीस स्टेशन मध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे आणि सध्या जी कायदेशीर सगळी प्रक्रिया आहे ती सध्या आपल्याला पोलीस करताना दिसत आहेत. लागवी अगदी चंद्रशेखर, आता या सगळ्या प्रकरणी कोर्टात हजर सुद्धा केलं जाईल, अधिकची कोठडी मागितली जाईल. साधारणतः किती वाजता वैद्यकीय चाचणी करता नेलं जाणार आहे? या दोघांना किती वाजता कोर्टात हजर केलं जाईल याविषयी काही माहिती मिळतेय का? लागवी आपण पाहिलं की या अटकेच्या सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. दोन्ही आरोपी जे आहेत राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे या दोन्ही नराधमांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयाच्या समोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर आपण बघू शकतो की ही सगळी आता प्रक्रिया आपल्याला पोलीस या ठिकाणी करताना दिसत आहे. लागवी अगदी चंद्रशेखर, आता या सगळ्या प्रकरणी अधिक धागेदोरे सुद्धा हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. या सगळ्यांना एकत्रित बसवून चौकशी करण्यासंदर्भात पोलिसांनी काही पावलं उचलली आहेत का? लागवी न्यायालयाच्या समोर हजर झाल्यानंतर हे सगळे जे आरोपी आहेत त्यामध्ये आपण पाहिलं की राजेंद्र हगवणे, त्याची बायको, त्याची मुलगी आणि त्याचे हे 2 मुलं जे आहेत त्या सगळ्यांची एकत्रित चौकशी जी आहेत त्या बावधन पोलीस स्टेशन मध्ये पोलीस करतील. आता जी आहे ती बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि त्यांचे इतर सहकारी या आरोपींचे शासकीय प्रोसिजर जी आहे ती अटकेची करत आहेत. आपण पाहिलं की या दोन्ही नराधमांना काही वेळापूर्वी फॉर्च्युनर गाडीतून डिक्कीत बसवून आणलं होतं आणि या नराधम आरोपीने आपण पाहिलं की या ठिकाणी त्यांची कायदेशीर प्रक्रिया करत आहेत आणि या सगळ्या कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर हे 5 जे आरोपी आहेत त्यांची याच ठिकाणी पुन्हा जे आहेत एकत्रितरित्या त्यांची पोलीस चौकशी करतील. अगदी चंद्रशेखर, आता दोघांना सुद्धा अटक केल्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणी काही सवाल उपस्थित होताना दिसत आहेत.
ज्या हॉटेलमध्ये हे दोघं सुद्धा ताव मारत होते, ज्या हॉटेलमध्ये हे दोघे सुद्धा वास्तव्यास होते, त्या ठिकाणी कसं यांना ताब्यात घेण्यात आलं, कशी ती कारवाई करण्यात आली, कोणाच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली, कसा सापळा रचण्यात आला आणि या दोघांच्या मुसक्या व्हायला गेल्या, याविषयी सविस्तर सांगाल. खर तर लागवी 6 दिवसापासून हे आरोपी फरार होते आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे एकूण 7 पथके या आरोपींच्या शोधात होते. खरं पोलीस आणि गोपनीय पथक अशा वेगवेगळ्या पथकांना हे आरोपी आज स्वारगेट परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या आरोपींना बावधन पोलीस स्टेशनचं तपास पथक जे आहे त्या तपास पथकाच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि आपण पाहिले की हे आरोपी जे आहेत नाईट ड्रेसवरती आपल्याला दिसत आहेत. त्यांनी कपडे जे आहेत त्यांचे बदललेले आहेत. त्यांचा जो पेहराव होता, त्यांची जी थाट होती ती पूर्णपणे खाली आलेली आहे पोलिसांच्या समोर. परंतु आरोपी जे आहेत स्वारगेट परिसरात येणार असल्याच्या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचत यांना ताब्यात घेतलेला आहे. खरं तर आपण बघू शकतो की आता अटकेची ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि गेल्या 6 ते 7 दिवसामध्ये यांनी कोणाकोणाची भेट घेतली, त्याचबरोबर जे आहे या आरोपींना कोण कोण भेटलं याचा सुद्धा तपास जो आहे तो पोलीस करणार आहेत. आणि एकंदरीत या सगळ्या घडामोडी ज्या घडत होत्या, परंतु या नराधम आरोपींच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या कृतीतून आपल्याला या ठिकाणी दिसतंय की कोणत्याही पद्धतीचा पश्चाताप या ठिकाणी होताना दिसत नाही. कारण लोकशाहीनं यांच्या पुढे सवाल उपस्थित केले होते की तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल पश्चाताप होतो का, परंतु हात दाखवत या आरोपीनं पश्चाताप होत नसल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अगदी अगदी तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहा. महत्वाची बातमी आहे, काही बोलायचंय का, लोकशाही मराठीनं प्रश्न विचारला, पश्चाताप झालाय का, तर मला याविषयी काही बोलायचं नाही असं हगवणेनं हात दाखवून सांगितलेलं आहे, नकार दिलेला आहे बोलण्यास. या ठिकाणी लोकशाही मराठीनं विचारलं, हगवणे तुला पश्चाताप झालाय का, त्यावर मात्र त्यानं हात दाखवून नाही अशी खूण केलेली आहे. त्यामुळे अद्यापही हगवणेचा माज काही उतरलेला नाहीये असंच म्हणायला हवं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.